गुड इव्हिनिंग मित्रांनो. फायनली आपण एअरपोर्टवरनं आता आपल्या हॉटेल ब्लूबेरी इनमध्ये आलेलो आहोत आणि सुंदर हॉटेल आहे. बाहेरून तर एकदम व्ह्यू छान आहे. आतून कसं आहे आता आपण बघूया. तर आता आपण मध्ये जातो आहे. हे बघा एंट्री. आपल्याला आपला रूम मिळालेला आहे. माझं लगेज मी ठेवलेलं आहे आणि थोडंसं तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. आल्या तर पहिले मी फॅन लावला, कारण आपल्याला ती मुंबईतली सवय. थंडी तर भरपूर होती, पण थोडंसं फॅन मी लावला आपल्याला सवय असल्यामुळे. मस्तपैकी बेड आणि व्यवस्था अगदी चांगली होती. रूम एकदम चकाचक होता. AC वगैरे होता, पण ACची मला बिलकुल गरज अजिबात नव्हती. त्यानंतर ही एक मोठी अशी बाल्कनी होती, पण आता रात्र असल्यामुळे काही दिसतच नव्हतं, त्यामुळे मी ती विंडो काही ओपन करण्याचा काही प्रयत्न नाही केला. त्यानंतर हे बघा, हे असं या पद्धतीने एक कबड होतं सामान ठेवण्यासाठी. इकडे TV होता, टेबल, चेअर, गरम पाण्याचं भांडं, कपाट मोठं होतं चांगल्या पद्धतीने. आणि हे बघा, आता आपण रेडी झालेलो आहे आणि आता आपण ज्या संगीत फंक्शनला निघालेलो आहे त्यासाठी आपण चाललो आहे. आता मी थोडंसं बोलत होतो, पण आवाज म्यूट केला. म्हटलं नको डिस्टर्बन्स नको कुठला. तर माझा लुक कसा वाटतो आहे, माझा कुर्ता कसा वाटतो आहे, ते तुम्ही मला सांगायचं आहे. आपला जो गेट पास आहे तो बघा आपण असा हातात घेतला, तुम्हाला दाखवतो पण तुम्हाला दिसत नसेल. आणि तो घेऊन आता आपण मस्तपैकी डान्स करायला चाललो आहे आपण SN पॅलेसमध्ये. तर आता SN पॅलेस रायपूरचा खूप सुंदर पॅलेस आहे आणि तिकडचं संगीत फंक्शन तुम्हाला मी आता दाखवतो. बघत राहा माझ्यासोबत व्हिडिओ. तर फायनली SN पॅलेसमध्ये आपण आलेलो आहे आणि बाहेरून बघा व्ह्यू किती सुंदर दिसतो आहे. अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिरणारा हा व्हिडिओ आहे. बघा, मस्त असं सुंदर असं डेकोरेशन केलं आहे, लायटिंग्स. आणि रात्र असल्यामुळे या पॅलेसची शोभा भरपूर अशी वाढली आहे. बरं चला, आता बाहेरूनच नका बघू, आतूनही तुम्हाला मी पॅलेस कसा आहे तो दाखवतो. तर आता आपण निघालो आहे आतल्या दिशेने. हा पॅलेसचा एंट्री गेट. बाहेर अशी परत सुंदर अशी लायटिंग आणि इथे मस्त असं राजस्थानी वेडिंग असल्यामुळे पधारोसा असं लिहिलेलं होतं. हे बघा, पधारोसा. तर ते आपलं वेलकम करत आहेत. आणि पुन्हा एकदा आपण आत आलो आहे. इथे आत आल्यावर इथे सगळ्या राजस्थानी लेडीज बसून सुंदर असं त्यांचं जी लग्नामध्ये जी गाणी म्हणतो आपण, जशी मराठी माणसं म्हणतात त्याच पद्धतीने त्यांच्याकडेही गाणी म्हणण्याची प्रोसिजर चालू होती. पुन्हा एकदा आत जाण्याची जी जागा होती तिथे असं सगळं स्वच्छता केली होती आणि जागोजागी फुलांचं डेकोरेशन्स वगैरे होते. आणि आता फायनली आपण पोहोचलो आहे जिथं संगीत आहे. लॉन एरियामध्ये संगीत होतं आणि लॉन एरियामध्ये आल्यानंतर हा एक सेल्फी काढण्यासाठी सेल्फी पॉईंट ठेवलेला होता. आणि हे आपले जेवणाचे, खाण्यापिण्याचे सगळे स्टॉल्स होते. प्रत्येक स्टॉलच्या बाहेर त्यांनी नाव दिलेलं होतं आणि ते नाव वाचायचं. तिकडनं प्लेट उचलायची, आपल्याला जे आवडेल ते आपण टेस्ट करायचं. मी माझा टेबल दाखवतो. या टेबलवर मी बसलो होतो. ही जी फुलं आहे ती मला फार आवडली, व्हाईट रंगाची. तिथे बिस्लरीची बॉटल्स वगैरे व्यवस्थित त्यांनी सगळी सोय केलेली होती. आणि समोर जे तुम्ही बघतायत लाईट्स, तो मोठासा स्टेज होता आणि थोड्याच वेळात तिथे संगीत चालू होणार होतं. मध्ये हे जे काउंटर आहे हे सगळं चायनीज वगैरेसाठी होतं. नंतर पॅलेसच्या या आतल्या बाजूला अजून एक काउंटर होतं. इथे सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी अवेलेबल होत्या. आता मी तुम्हाला थोडं झूम करून पुढे जातो आहे आणि पुढे लेफ्ट साईडला पण असं एक सुंदर असं ब्राईड ग्रूमसाठी बसण्यासाठी अशी व्यवस्था केलेली होती. आणि हे जे काउंटर्स आहेत हे काउंटर्स मला फार आवडले. अजिबात गर्दी नव्हती. मोजकी अशी लोकं होती जी क्लोज लोकं आहेत आणि अशा क्लोज लोकांमध्ये हे फंक्शन होतं. मी थोडं लवकर आल्यामुळे तुम्हाला इथे जरा चेअर्स खाली दिसतील, पण डान्स वगैरे चालू होते. जे बाहेरचे डान्सर्स त्यांनी बोलवले होते ते डान्स वगैरे करत होते. त्यानंतर असं एकामागून एक नवरदेवाकडनं नवरीकडनं असे फंक्शन्स चालू होते संगीताचे. आणि हे ब्राईड आणि ग्रूमसाठी म्हणजे नवरदेव नवरीसाठी बसण्यासाठी ती व्यवस्था केलेली होती संपूर्ण सोफा सेटची. मस्त असा हा लॉन एरिया होता आणि धुकं भरपूर होतं. संगीत मस्त चालू होतं. नवरदेव नवरीची एंट्री. हा बघा एक डायमंड आहे. डायमंड टाईप त्यांनी असं एक बॉक्स आहे. तो बॉक्स आता फिरतो आहे आणि बॉक्स फिरल्यानंतर बघा तिथून काय बाहेर पडणार आहे. तर डान्सर डान्स करत आहेत, पण सगळ्यांचं लक्ष त्या डायमंडकडे होतं की डायमंडमधून कोण बाहेर पडणार.
तर त्यातून नवरदेव आणि नवरी म्हणजे गोपाल आणि प्रतिमा बाहेर आलेत. बघा किती सुंदर दिसतात दोघंजणं. मी झूम करून दाखवतो आहे तुम्हाला. लग्न हे एकाच वेळी होत असतं, त्यामुळे ते किती चांगलं आणि ते म्हणतात ना एकदम यादगार ठेवायचं असेल तर त्यासाठीचा हा छान प्रयत्न असतो सगळ्यांचा. आणि हे बघा अशा प्रकारे नवरदेव त्या नवरीला असं मस्त असं गोल फिरवतो आहे. नवरी अशी सुंदर अशा व्हाईट गेटअपमध्ये आहे आणि जो नवरदेव आहे त्यांनी ब्लॅक गेटअपमध्ये आहे. त्यांचासुद्धा असा थोडासा डान्स झाला आहे. डान्स केल्यानंतर पुन्हा आता जे तुम्हाला पुढचे डान्स दिसणार आहेत ते संपूर्ण अशा फॅमिलीचे आहेत. आणि अँकरने त्यांना आता बोलवलेलं आहे पुन्हा स्टेजवर. आणि इथे रिंग एक्सचेंज होणार होती. तर नवरदेव आणि नवरीकडूनच्या ज्या रिंग्ज होत्या त्या आलेल्या आहेत. हे बघा त्या एकमेकांच्या आता हातात दिल्या गेलेल्या आहेत आणि आता दोघं एकमेकांना अंगठी घालत आहेत. रिंग एक्सचेंज होत आहे. वरती बघा ड्रोन सगळं कॅप्चर करत आहे. मस्त अशा पद्धतीने इथे रिंग एक्सचेंज झालेली आहे. रिंग एक्सचेंज झाल्यानंतर हे आहेत मिस्टर चांडक आणि मिसेस चांडक यांचा सुंदर असा परफॉर्मन्स आम्ही पाहिला. ॲक्च्युली भरपूर असे परफॉर्मन्स झाले, पण मी अजिबात व्हिडिओ वगैरे नाही काढला कारण मला ते लाईव्ह सगळं एन्जॉय करायचं होतं. आपण व्हिडिओ काढत बसतो आणि मग तो जो क्षण आहे तो एन्जॉय करायचा राहून जातं असं आमचे सुधीर सर म्हणतात. त्यामुळे मी तो मोबाईल बंदच केला. पण तरीसुद्धा व्लॉगमध्ये काढण्यासाठी या छोट्या 2-3 क्लिप्स मी काढल्या होत्या की जेणेकरून तुम्हालासुद्धा हा फंक्शन बघता येईल. आणि मस्त असं त्या कपल्सचा इकडे डान्स चालू आहे. जुनी गाणी होती सगळी, असं नाही की अगदीच नवी. जुनी गाणी, 90sची गाणी, आत्ताची गाणी, संपूर्ण असं संमिश्र वातावरण होतं. आणि दोन्ही साईडनी भरपूर असा उत्साह होता. नातेवाईक असू देत, मित्रमंडळी असू देत, फॅमिली फ्रेंड्स असू देत, सगळ्यांनी या संगीतामध्ये खूप छान सहभाग घेतला होता. आणि सगळीजणं मला याचं आश्चर्य वाटलं की वय विसरून नाचत होते. त्यामुळे आणि असं काही नव्हतं की कोणाला पहिलं प्राईज दुसरं प्राईज, फक्त तो एक आनंद व्यक्त करायचा होता. त्यामुळे ज्याला जसं येत होतं, जसं जमत होतं तसं तो व्यक्ती नाचत होता. तर अशा पद्धतीने आपण जेवण खावण झालं आणि त्यानंतर आता आपले हे जे ड्रायव्हर दादा आहेत हे आपल्याला ड्रॉप करत आहेत पुन्हा आपल्या हॉटेलवर. रात्रीची 11:30ची वेळ आहे जवळजवळ, 11:30 पावणे 12 आणि आपण आता रूमवर आलो आहे. माझे काही फोटोज. तर तुम्हाला हा सेकंड पार्ट कसा वाटला आपला रायपूर ट्रिपचा तो मला नक्की सांगा. थंडीमुळे थोडासा आवाज बसला आहे, थोडंसं मॅनेज करून घ्या. आणि व्हिडिओला आपल्या लाईक, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू.